नमस्कार. चला ऐकूया. आता मी जो लेख वाचतोय तो श्रीयुत प्रकाशराव क्षीरसागर यांनी एकता मासिकाच्या सप्टेंबर 2025च्या अंकामध्ये लिहिलेला लेख आहे आणि त्याचं शीर्षक आहे कृतार्थ ज्येष्ठत्व. वय वाढणे हे नैसर्गिक असते, पण त्यासह मनातील कटुता वाढू न देणे आपल्या हाती असते. विशेषतः आपल्या बोलण्या वागण्यातून शांत संयमी ज्येष्ठत्व लोकांना जाणवावे याविषयी विवेचन करणारा हा लेख. शीर्षक वाचून जरा आश्चर्य वाटले ना? वृद्धत्व आणि ते सुद्धा कृतार्थ असणारे. असं असू शकतं किंवा असे कृतार्थ ज्येष्ठ जीवन प्रत्येकजण वास्तवात जगू शकतो? असे काही शंका घेणारे प्रश्न मनात निश्चितच निर्माण होऊ शकतात. याला कारण म्हणजे आजची समाजातील स्थिती, जी निश्चितच भय निर्माण करणारी, नैराश्य निर्माण करणारी दिसते. अवहेलना, नकार, कुठे कुठे अपमान आणि व्याधीग्रस्त एकटेपणा अशी दृश्य समाजात पाहायला मिळतात. सज्जन हो हे प्रतिबिंब जरी सगळीकडे कमी अधिक प्रमाणात दिसत असले तरी सुद्धा माझे म्हणणे निश्चितपणे वेगळे आहे. ते म्हणजे धन्यो वृद्धापकालः. अर्थात हे उद्गार काही एकदम निर्माण होणारे नाहीत. त्यासाठी मनोभूमी, शुद्ध वाचा आत्मसात करणे, अबोल कृती करणे, श्रेयासाठी स्वतःची झोळी फाटकी ठेवणे, मोठेपणाला दरवाजा बंद करणे, शब्दांना मीपणा देणे, मी नावाचा कोणी आहे त्याला बंदी करणे, यादी खूप मोठी असू शकते. पण आता याचे स्वरूप थोडे स्पष्टीकरणात्मक करूया. पहिला आहे मनोभूमी. सज्जन हो, आपल्या मनाला एक गोष्ट पटवून दिली पाहिजे की माझे वय प्रौढत्वा पलीकडे जात आहे. इतरांच्या भाषेत वृद्धपणाकडे वय जात आहे. वय वाढणारच आहे, पण मानाने व्यापक होता येईल का? मन तरतरीत ठेवायला काहीच हरकत नाही. बदलणार आहे ती शरीर स्थिती, शक्तीचे स्वरूप आणि घरातले समाजातले स्थान. हे बदल खरं तर आपण आपल्या बालपणापासूनच अनुभवत असतो, पण ते इतर जणांच्या माध्यमातून. आपण स्वतःच या मार्गाचे वाटसरू असतो. 50 नंतर या गोष्टींचा विचार करायला काहीच हरकत नसते. फारच विरळपणे याचा विचार आपल्या समाजात केला जातो. जसजसे वय वाढते तसतसे हे शिथिलीकरण जाणवत जाते. आपण पटवून घेत नाही हे मात्र खरे आहे. मला असे वाटते, सतेज मनाने, जागृत विचाराने मावळतीचे वेध घेतलेच पाहिजेत. त्यात उदास होण्यासारखे, भय वाटण्याचे काहीच नाही. मनोभूमी नांगरणे याच अर्थाने मी म्हणत आहे. प्रत्येक पावसाचे येणारे थेंब ती भूमी कशी स्वतः सामावून घेते आणि अंकुरण्याच्या प्रतिसादाने फुलून जाते, तसेच निसर्ग नियमाचे तुषार आपण साठवावेत आणि त्या त्या जीवनस्थितीचे सन्मानपूर्वक वैचारिक अंकुरण करून सार्थ प्रतिसाद देणे, याच अर्थाने मी मनोभूमी हा शब्द वापरला आहे. दुसरा मुद्दा आहे शुद्ध वाचा आत्मसात करणे. शुद्ध वाचा म्हणजे आपल्याला नीट बोलता येत नाही, ते शुद्ध म्हणजे चांगले असावे असा अर्थ अजिबात नाही. काय होते की वय वाढले की काही ठराविक वाक्ये उजळणी सारखी बाहेर येतात. जसे की, काय काय भोगले आम्ही, आमच्या वेळेला असं काहीच नव्हतं, आम्ही अजून जिवंत आहोत, जरा टिंब बाळगा, जरा आदर करायला शिका, किती ते नखरे आहेत, सगळे आम्हीच सांभाळायचे का, काय यांच्या मुलांवर संस्कार होणार, आडातच नाही तर टिंब. देवधर्म काही नको,
नुसती मौज हवी, असे काही खूप खूप शब्दांच्या फैरी ऐकायला मिळतात. सज्जन मित्र हो, हे शब्द वाक्ये आपली मनस्थिती गढूळ करतात. एक लक्षात घेतले पाहिजे की मनाची अस्वस्थता शरीराला तर घातक आहेच, पण वाचेचे म्हणजे शब्दांचे हे बुडबुडे सकारात्मक वृत्तीला आगीच्या खाईत लोटतात. एक विचार तुमच्या समोर ठेवतो बघा, पटतोय का? जीवनाच्या बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व या अवस्था आहेत. बालपण रमणीय वाटते, तारुण्य मनोहारी असते, प्रौढत्व अनुभवाची संपत्ती असते, वृद्धत्व तर याहीपेक्षा सुंदर का असू नये? मला वाटते ते फक्त आणि फक्त कृतार्थ असलेच पाहिजे. याचाच अर्थ माझी भाषा लाख मोलाची असावी. भाषेत लाघवीपणा, आदर, पौष्टिकपणा आणि सच्चेपणा असलाच पाहिजे. एक लक्षात ठेवले पाहिजे की भाषा शस्त्र आणि शास्त्र आहे. ज्येष्ठ वयासाठी भाषेची शुद्धता म्हणजे मृदुता, निरपेक्ष आणि निरागस भाव असावेत. पुढची गोष्ट आहे अबोल कृती. अबोल कृती म्हणजे कृतीच करायची नाही असं नव्हे, तर ती कृती गहजब न करता असणे गरजेचे आहे. इथे खूप मोठी कामे करणे अपेक्षित वयाला अनुसरून नाही. वयाला, शक्तीला जेवढे झेपेल तेवढेच करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, आजी लोकांसाठी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे, घासलेली भांडी पालथी घालणे, भाजी जमत असेल तर निवडणे, संध्याकाळी देवापाशी दिवा लावणे, स्तोत्रे, रामरक्षा शांतपणे म्हणणे, नेमाने वाचन करणे, वेळप्रसंगी कणिक भिजवणे किंवा तत्सम कामे करणे, मुलांना गोष्टी सांगणे, अशी अनेक सहाय्यक कामे करता येतील. एक मात्र मला आवर्जून सांगावेसे वाटते. घर बसल्या तरुण पिढीच्या मागे लागून काम करून घेऊ नये. तसेच आपण काम करत आहोत याचा मोठ्या आवाजात प्रचार आणि प्रसार करू नये. केलेल्या कामाला आवाज नको, तर आत्मीयतेचा स्पर्श हवा. यामुळे काय होते? आदराची छाया घरादारावर पसरते. यात चालणे, प्राणायाम असे असेल तर छानच. आता आजोबा लोकांसाठी विचार करूया. आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र, मासिके लावून ठेवणे, सर्वांचे जे असतील ते कपडे इस्त्रीला देणे, देवपूजा करणे, वाचन पाठांतर करणे, व्यायाम करणे, जमले तर प्राणायाम करणे, कॅलेंडरवर त्या महिन्याची कामे, सुट्ट्या यांची नोंद करणे, वर्तमानपत्राव्यतिरिक्त वाचन असे कितीतरी सहजपणे करता येऊ शकते. फक्त हे करताना मी करतो असा गाजावाजा नसावा. पुढचा मुद्दा आहे श्रेय आणि फाटकी झोळी. ज्येष्ठांनी साठीनंतरचे जीवन श्रेय आणि प्रेय यातील प्रेयासाठी आहे. वाक्य जरा पुन्हा वाचतो. ज्येष्ठांचे साठीनंतरचे जीवन श्रेय आणि प्रेय यातील प्रेयासाठी आहे. खरे सांगू का, मन, विचार, अंतःकरण ज्याला निर्मळ अगदी तीर्थ घेतो त्यासारखे हवे असेल ना, तर मला पहा आणि फुले वहा असा विचार मनात येताच कामा नये. ज्येष्ठता ही स्थिती शुद्धतेसाठी गुणवाढीची परीक्षाच जणू. जमेल तेवढे काम, शक्य तेवढी मदत आणि गरज असेल तेव्हाच आणि तेवढ्यापुरतेच हजर असावे. केवळ आपणच जाणकार आहोत असा अभिनिवेश असूच नये. तरुण पिढीकडून चुका होणार, अवहेलना होऊ शकते, आपल्याला पाहिजे तेवढा आदर न मिळेल, पण या कशाचा प्रचार आणि प्रसार मात्र
होता कामा नये. रागावू नका, पण जे दिसते ते सांगतो. बहुतांशी आजी आजोबा म्हणजे आजो कट्ट्यावर ज्या गप्पा असतात त्यात बहुतांशी घरातल्या घटकांविषयी चर्चा होत असते, तक्रार होत असते. हे टाळलेच पाहिजे. सतत आपल्या हुशारी शहाणपणा याचे कौतुक नसावे. कोणी केली तरी मनाची झोळी फाटकी असावी, ज्यातून हे श्रेयार्थी शब्द गळून पडतील. पुढचा मुद्दा आहे मोठेपणाला दरवाजा बंद करणे. सज्जन हो, वृद्धत्व हे एक प्रकारचे उतराई होण्याचे वय किंवा स्थिती आहे. आपण या जीवनाच्या उंचीपर्यंत येतो ते म्हणजे कोणीतरी पदोपदी मदतीचा हात आपल्याला दिलेला असतो. आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्याला याची भरपाई करता आली तर किती छान वाटेल ना. मन हलके होईल, शांत होईल आणि उरलेलं आयुष्य शांतपणे जगायला हुरूप येईल. खरं आहे ना. मग एक विचार सांगतो, बघा पटते का. वय झाले ना की मायेच्या स्पर्शाची ओढ वाटते. स्पर्शाला भाषा असते, भावना असतात. कधीतरी आजारी व्यक्तीच्या खांद्यावर नुसता हात ठेवा, तो स्पर्श आधार देईल. आपल्याकडे येणाऱ्या सफाई काम करणाऱ्या मावशींना सणासुदीला आशीर्वाद द्या. तिचे डोळे या वर्षावाने भरून येतील. घरातील लहानांना ते चुकतील तेव्हा सुरकुतलेला हात आधारासाठी पुढे करा. तो क्षण आयुष्यभर त्यांना साथ देईल. आजच्या पिढीला वयाचा मान असतो असे जाणवत नाही, पण रागावू नका. वयाची परिपक्वता जर तुमच्यात नसेल तर तुम्ही तोंडाचे बोळके जरूर रुंद करा. स्मितहास्य म्हणतात याला. जगात, समाजात आजूबाजूला खूप चांगले घडते आहे याचा जरूर विचार करणे आवश्यक आहे. गाऱ्हाणे, गुऱ्हाळ यासारख्या गप्पा माणसाला मोठे बनवत नाहीत तर खुजे व्यक्तिमत्व देतात. चांगले बोलणे, चांगला सहवास, चांगली मैत्री सर्वांना हवीशी वाटते. मोठेपणा ह्या पायघड्या नाहीत तर ते निरागस इच्छांचे व्यापक रूप आहे. कल्याणकारी भावनांचे सुबक रूपडेच. पुढचा मुद्दा आहे शब्दांना मऊ कपडे घालू. शब्दांना मऊ कपडे घालू. आता हा काय प्रकार आहे असं तुम्हाला जरूर वाटेल, पण कसं आहे, शब्दांना धार पण आहे, धीर पण आहे. तो भाव आपल्याला कळून घेता आले पाहिजे. या सगळ्यांसाठी आवाज अर्थात टोन फारच महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ भाजी मस्त झाली पण मिठाने उगीच त्यात उडी मारली म्हणजे खारड झालेला आहे. चला, कपड्यांचा हिमालय जमीनदोस्त केला पाहिजे म्हणजे कपड्यांच्या घड्या घालू. आज काय बरं तिथी आहे? मौनी अमावस्या म्हणजे संघर्षातून शांतता. मुलांच्या लाडू खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे नाही का, म्हणजेच ती मुलं रागानी मार खात आहेत. सध्या धनत्रयोदशी रोज रोज दिसतीये म्हणजे काटकसर करा. काय हुशार नातवंडे आहेत. आईबाबांच्या दुकानातलेच गोड खाऊ पाहिजेत. मुलांना तुम्ही गोड बोललेले आवडते. अर्थात असे बोलणे पाठांतर नसावे, तशी स्वतःला सवय लावून घ्यावी लागेल. वाचक हो, काळ तोच असतो, पण बदलणारी परिस्थिती कालमानानुसार जीवनमूल्यांना निरंतर जपण्यासाठी नवा साज चढवते. आज शिक्षण, नातेसंबंध, जगण्याचे मापदंड वेगळ्या रूपात दिसत आहेत, पण या सर्वांना जोडणारी शब्दशक्ती आहे ती फक्त नव्या ढंगात वापरूया. आणि शेवटचा मुद्दा, मी ऐवजी आम्हीचे गीत गाऊ. मला असे वाटते, मी चे आम्ही हे सूत्र
यशस्वी जीवनाचे कर्म मर्म धर्म म्हणाले तरी चालेल. मी हा प्रथम पुरुषी एकवचनी आहे. अर्थात मी केले, मी आहे म्हणून होतंय. अशा संभाषणाने माझे जणू एकट्याचेच कर्तृत्व आहे असेच दाखवले जाते. थोडक्यात स्वामित्व, स्वार्थ, स्वचा अतिरेक आहे. याऐवजी आपण हे शब्द अधिक जवळीक वाढवणारे आहेत. वाचक हो, या शेवटच्या इनिंगसाठी आप्त गणगोत केवळ शब्दाने पण आपलेसे करता येतात. श्रीकृष्णाचा गोवर्धन पर्वत आम्ही सगळे मिळून असाच संदेश देतो. सज्जन हो, या वयाचे साक्षीदार म्हणजे मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, हृदयविकार असे काही ना काहीतरी असतेच. या सगळ्या त्रासाची तीव्रता दूर करण्यासाठी मिळून मिसळून वागणे गरजेचे आहे. आता उपसंहार. अजून खूप काही लिहिता येईल, पण जास्त खाल्ले की अपचन होत जाते, तसेच वाचून पण होते. एक लक्षात घेतलेच पाहिजे की वार्धक्य, वृद्धत्व ही रेषा आपली सर्व जीवांसाठी ऊर्जा स्रोत निश्चित आहे. आपली पावले आता ध्यासपंथी जाणार आहेत. मग ती पावले देखणी का असू नयेत? देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, नमवितो माथा तिथे जी दिशा दर्शक वाटती. सामान्य मनुष्याचे हे ब्रीद का नसावे? मध्यम परिस्थितीला असेल अजागळ संसार, काश्मीर. मध्यम परिस्थितीला असेल अजागळ संसार, काश्मीर नाही दाखवले, पण सारसबागेचे म्हैसूर गार्डन केवळ हास्य रूपाने केले. नाहीत महागडी उंची कपडे, पण सतत परिवाराभोवती मायेचे सुगंधी कवच तर उभे केले. समजूतदारपणाचे चाफ्याचे फूल फुलवले. मित्र हो, असे वृद्धत्व हवेसे वाटते, कारण ते लोभस असते. देशासाठी, समाजासाठी खूप काही कार्य केले ना की ते कार्य फक्त पुस्तकात राहते. पण असे सुरेल, सुमधुर, खळखळणारे 80चे वय कृतार्थ म्हणून डोळ्यासमोर तरळते. हेच ते कृतार्थ वृद्धत्व आहे. ईश्वराची ती एक अनमोल देणगी होय. धन्यो वृद्धाश्रमः. लेखक प्रकाशराव क्षीरसागर. आणि हे एकता मासिकाच्या सप्टेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेले आहे. धन्यवाद.